नमस्कार मंडळी. तर मी निघालोय शॉपमध्ये जाण्यासाठी. शॉपमध्ये पोचलो तर माझा मित्र आला होता मला भेटायला, रुणाल भाई. त्यानंतर मी गेलो जरा मार्केटमध्ये. मला जरा लाईटचं मटेरियल वगैरे घ्यायचं होतं. ॲक्च्युली दुकानात थोडं काम चालू आहे मेंटेनन्सचं, त्यासाठी मला जरा खरेदी करायची होती. दुकानाच्या डिस्प्लेचं थोडं काम होतं, हॅलोजन वगैरे चेंज करायचे होते. त्यासाठी मी प्रज्वलला बोलवलं होतं. प्रज्वल हे खूप चांगले इलेक्ट्रिशियन आहेत. त्यानंतर जरा कस्टमर वगैरे हँडल केले. मग मी जिममध्ये गेलो. जिममध्ये आज होता माझा लेग डे, म्हणून पहिलंच घेतले स्क्वॉट्स मारायला. त्यानंतर मी लेग प्रेस मशीनवर एक्सरसाइज केली. आज जिममध्ये अजिबात गर्दी नव्हती. सॅटर्डेला अशीच कंडिशन असते. आज लेग प्रेसला मी 100 kg वेट लोड केले. आज डाएट पण खूप छान झाला होता. त्यानंतर मी शोल्डरचा वर्कआउट चालू केला. डंबेल प्रेसने सुरुवात केली. नुसतं आयुष्य भेटले म्हणून जगायचं असं नाही, काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं आहे मला. पटापट वर्कआउट करून घेतला आणि मी पोचलो शॉपमध्ये. शॉपमध्ये पोचलो तर माझा मित्र आला होता मला भेटण्यासाठी, खास पालघरवरून, पराग भाई. त्यानंतर निखिल शेठ आले होते वर्सोलीवरून खरेदीसाठी. हे खूप चांगले मित्र आहेत माझे. तर मित्रांनो, आज शनिवार होता आणि मी दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जातो. आपल्या मारुती नाक्यावरच आहे ते मंदिर. खूप छान लाइटिंग वगैरे केली होती. तर मंदिरात दर्शन वगैरे घेऊन मी पुन्हा मार्केटमध्ये गेलो. जरा मेडिकलमध्ये मेडिसिन वगैरे घ्यायच्या होत्या. त्यानंतर मी आलो शॉपमध्ये. जरा हिशोब वगैरे कंप्लीट केला मी, कारण शॉप क्लोज करायची वेळ झाली होती. रात्रीचे 9:30 वाजले होते. तर मित्रांनो, मी निघालो घरी जाण्यासाठी. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.